नमस्कार मंडळी, इन्फॉर्मेशन बीट्स चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले म्हणजे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग येथे आलो आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण उज्जैनमधील महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले होते। त्याचप्रमाणे आज आपण ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेणार आहोत। ओंकारेश्वर हे उज्जैनपासून सुमारे 112 किलोमीटर अंतरावर आहे। हे मंदिर मध्य प्रदेशमध्ये खांडवा जिल्ह्यात नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे। हे मंदिर ज्या बेटावर वसलेले आहे त्या बेटाला माधंता किंवा शिवपुरी नावाने ओळखले जाते। या बेटाचा संपूर्ण परिसर हा ओम या आकाराचा आहे, त्यामुळे याला ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग या नावाने ओळखले जाते। या मंदिराच्या परिसरामध्ये कावेरी आणि नर्मदा या दोन नद्यांचा संगम झालेला आहे। भारतामध्ये नर्मदा नदीला खूप पवित्र मानले जाते। या नदीच्या परिक्रमेला खूप महत्त्व दिले जाते। भाविक भक्त ओंकारेश्वरला आल्यानंतर सुरुवातीला नर्मदा नदीमध्ये स्नान करून किंवा हात पाय धुवून मग दर्शनासाठी जातात। नर्मदा नदीच्या स्नानालाही खूप महत्त्व दिले जाते। हे बघू शकता, खूप मोठं असं नदीचं पात्र आहे। येथून आता आपण मंदिराकडे जात आहोत। ओंकारेश्वर मंदिराची रचना ही अत्यंत भक्कम असून ते मंदिर 3 मजली बांधण्यात आले आहे। या मंदिराचा सभामंडप खूप मोठा आहे। हा नर्मदा नदीवरून जाणारा पूल आहे जो मंदिराच्या दिशेने जात आहे। या पुलावरून आपण मंदिरात जाऊ शकतो किंवा नदीतून होडीची पण सोय केलेली आहे, नावेची पण सोय आहे, जिथून आपण मंदिराकडे जाऊ शकतो। हे बघू शकता, इथून किती सुंदर अशी नदी दिसत आहे। मंदिराच्या बाजूने खूप सारे डोंगर असल्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे मंदिर आहे। हे मंदिराचे सभामंडप आहे। येथून आपण दर्शनाच्या रांगेत उभे राहतो। मंदिराच्या भिंतीवरही खूप सुंदर असे नक्षीदार काम केलेले आहे। मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये खूप सुंदर असे शिवलिंग आहे, ज्याची रचना अंडाकृती आहे। या शिवलिंगाचे नियमित पंचामृताने स्नान घालून महापूजा केली जाते। ओंकारेश्वर प्रमाणेच तितकेच महत्त्व ममलेश्वर या मंदिराला देखील आहे। आधीच्या काळात या मंदिराला अमरेश्वर नावाने ओळखले जायचे, जे की आता ममलेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे।
ओंकारेश्वरचे दर्शन झाल्यानंतर आपण आता या नावेमध्ये बसून ममलेश्वर मंदिराकडे जाणार आहोत। प्राचीन काळापासून ओंकारेश्वर हे ज्योतिर्लिंग विंध्य पर्वतात वसलेले आहे। विंध्य पर्वताचा आणि ओंकारेश्वर या मंदिराचा संबंध दर्शवणारी एक पुरातन कथा आहे। एकदा नारद मुनी पृथ्वीवर फिरत असताना ते विंध्य पर्वताच्या पायथ्याशी गेले, परंतु जेव्हा नारद मुनी व विंध्य पर्वताच्या मध्ये वार्तालाप झाला तेव्हा विंध्य पर्वत आपण कसे श्रेष्ठ आहोत हे अभिमानाने नारद मुनींना सांगू लागले। तेव्हा विंध्य पर्वताला नारद मुनींनी सांगितले की तुझ्यापेक्षाही श्रेष्ठ असा मेरू पर्वत आहे। त्याचे कारण अनेक ऋषीमुनींनी आपले तप अनुष्ठान या मेरू पर्वतात पूर्ण केले असून ती भूमी पावन झाली आहे। हे नारद मुनीचे बोलणे ऐकून विंध्य पर्वत घोर तपश्चर्या करू लागला। तो ओंकारेश्वर महादेवासमोर बसून जवळपास 6 महिने तप करत बसला। तेव्हा भगवान शंकरास विंध्य पर्वताची दया आली व ते स्वतः प्रकट झाले। विंध्य पर्वताने महादेवाचे दर्शन घेतले तेव्हा महादेवाने त्यास काय वर देऊ असे विचारले। तेव्हा मला प्रचंड बुद्धी द्या अशी मागणी विंध्यने केली व लगेच आपण कायमस्वरूपी या ठिकाणी वास्तव्य करावे ही विंध्येची मागणी ऐकून भगवान शिवशंकर त्या ओंकारेश्वर येथे एकाच वेळी ते 2 शिवलिंगात प्रकट झाले। एक म्हणजे ओंकारेश्वर आणि दुसरे म्हणजे हे ममलेश्वर जेथे आपण आता जाणार आहोत। ओंकारेश्वर या परिसरामध्ये खूप असे धार्मिक क्षेत्र आहेत, खूप सारी मंदिरं आहेत जेथे आपण दर्शन घेऊ शकतो। हे आहे ममलेश्वर मंदिराकडे जाण्याचा मार्ग। हेही मंदिर खूप सुंदर आहे। येथे पिण्याच्या पाण्याची सोय देखील केलेली आहे। हे आहे ममलेश्वर मंदिर। हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। श्री शिवाय नमस्तुभ्यं।